नमस्कार, मी शुभांगी आज बनवणार आहे आळूची वडी। तर शुभांगी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आळूची वडी आपण दोन पद्धतीने बनवत आहे। एक तळून घेतलेली, कूट टाकून परतून घेतलेली। तर चला बनवूया आळूची वडी। कमी साहित्यात झटपट होणारी आळूची वडी। तर इथे पहिल्यांदा आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची। वडी बनवण्यासाठी मसाला बनवलाय। आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलंय। तर आता इथे 2 वाटी बेसन घेतलंय, त्यामध्ये केलेलं वाटण, ते 1.5 चमचा तिखट घेतलंय आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, पाणी न टाकता। हा मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही बनवायचं। आळूची वडी अजिबात टोचत नाही, एकदा नक्की करून बघा। तर या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं। तर चला आता आळूच्या पानं घ्यायची, एक पान घ्यायचं, त्यावरती हे बॅटर लावून घ्यायचं। तर इथं आपण जास्त लेयर्स देऊन नाही बनवायचं। तर इथे 2च आळूची पानं घ्यायची। तर पहिल्या पानावर बॅटर लावून घ्यायचं, हे लावून झाल्यानंतर त्यावर दुसरं पान ठेवायचं। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। शुभांगी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता हा रोल करून घ्यायचा। आता हे आळूची पानं आपण उकडायला ठेवूया। तर एका टोपामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये आळूच्या वड्या ठेवून घ्यायच्या। त्यावरती झाकण टाकून 10 मिनिटं आपण वाफवून घेऊया। तर आता आपण चेक करून घेऊया आळूच्या वड्या वाफवल्यात का। तर इथं अजून आपल्या आळूच्या वड्या वाफवल्या नाहीत। तर आपण अजून 10 मिनिटं ठेवूया। तर आता 10 मिनिटं झालेत, आपण चेक करूया। त्या आळूच्या वड्या झाल्यात, आता कट करून घेऊया। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्या। मी त्या आळूच्या वड्या सगळ्या कट करून घेते। तर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तर आपण यातील निम्म्या आळूच्या वड्या तळून घेऊया। तिथे कुरकुरीत आळूच्या वड्या तळून घ्यायच्या। वड्या तळून झाल्यात, काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण राहिलेल्या आळूच्या वड्या टाकून घ्यायच्या। 2 मिनिटं परतून घ्यायचे। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट 2-3 चमचे टाकून घ्यायचं। तर कूट टाकून आपण 5 मिनिटं परतून घ्यायचं आणि मग तयार आहेत आपल्या आळूच्या वड्या। एकदा नक्की करून बघा, नक्की आवडतील। तयार झाल्यात आपल्या इथं आळूच्या वड्या, तळलेल्या आणि परतून घेतलेल्या।